हातचलाखीने महिलांना धमकावून शोषण केल्याची खराची कबुली, सूत्रांची माहिती, चमत्कार वशीकरण नाही तर फसवून महिलांना जाळ्यात ओढल्याचं केलं कबूल. बंधू अशोक खरात प्रकरणी एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते घेणार पत्रकार परिषद. चौकशीतले आणखी तपशील अधिकृतपणे समोर येण्याची शक्यता. पार्थ पवार कृतज्ञ असल्याची काँग्रेसची टीका. भाषण सुद्धा करता न येणाऱ्यानं काँग्रेसच्या डाऊनफॉलवरती बोलणं जरा जास्तच झालं असं प्रत्युत्तर. जमीन घोटाळ्यामुळे महाशक्तीसमोर सरेंडर झाल्याची ही टीका. बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात. दिवंगत संतोष देशमुखांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता. निवडणूक बिनविरोध होणार का, याकडेही लक्ष. मुंबईत आज 2 मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, तर ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाला सुरुवात. पॉड टॅक्सी प्रकल्पाचंही आज भूमिपूजन. इराणला एका रात्रीत संपून टाकू, ट्रम्प यांचा पुन्हा इशारा. इराणला उभं राहायला 100 वर्ष लागतील अशीही धमकी. होर्मुझ खुलं करण्यासाठी आज रात्री 12 पर्यंतची मुदत. अमेरिकेच्या धमक्यांना आमची लहान मुलं सुद्धा घाबरत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याची इराणकडून खिल्ली. आज रात्रीची प्रतीक्षा असल्याचंही आव्हान. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा. नुकसानीचा डोंगर वाढत असल्यानं दिला राजीनामा. अहमदाबाद दुर्घटनेची चौकशी अपूर्ण असतानाच पद सोडलं. तामिळनाडूत पितापुत्रांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना फाशीची शिक्षा. मदुराईच्या सत्र न्यायालयाचा निर्णय. 3 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश. आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स. बुमराह आणि वैभव सूर्यवंशी एकमेकांना कसे सामोरं जातात याची उत्कंठा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.